नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनेक उत्तम शुभ आशीर्वाद मित्रांनो. जवळपास सगळ्या स्पर्धा परीक्षेतून म्हणजे अगदी वर्ग 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी नवोदय, 10वी वरती आणि त्यानंतर 12वी नंतर जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा होतात, या सर्व स्पर्धा परीक्षांच्या गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रश्नपत्रिकेचं निरीक्षण जर केलं तर मग आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी वर्गीय बहुपदी नंतर घनांचा विस्तार या दोन प्रकारामध्ये मिळून एकतरी गणित अवश्य या परीक्षांमध्ये विचारलेलं असतं. आजच्या तासिकेमध्ये आपण या सगळ्या स्पर्धा परीक्षेला आलेल्या गणितांमध्ये एक विश्लेषण करून जी विस्तार सूत्र येतात ती विस्तार सूत्र कशा पद्धतीने तयार होतात त्याचं विश्लेषण आपण बघणार आहोत. तर म्हणजे हे विश्लेषण बघितलं तर तुम्हाला विस्तार सूत्र पाठ केल्यानंतर ही चांगले लक्षात राहते. विस्तार सूत्र तर बघूया. पहिलं विस्तार सूत्र आहे मित्रांनो, क्रमांक 1चं जे शालेय स्तरावरती म्हणजे ही सगळी शालेय स्तरावरती तुम्हाला शिकवल्या गेलेली विस्तार सूत्र आहे. पहिलं विस्तार सूत्र आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग, किंवा यालाच काही ठिकाणी असं लिहितात ए चा वर्ग अधिक b चा वर्ग अधिक 2ab. आता याच्या विस्तार सूत्राला जे आहे मराठीतून असं पहिले पद प अधिक दुप कंसाचा वर्ग बरोबर प म्हणजे पहिले पद 2 गुणिले प गुणिले दुप अधिक दुपचा वर्ग, दुप म्हणजे दुसरे पद. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता या सूत्रावर आधारित दुसरी जी सूत्र तयार होतात ती सूत्र बघूया. याच्यावरती आधारित दुसरं सूत्र जे तयार होतं ए अधिक बी कंसाचा वर्ग वजा 2ab अधिक ए वजा 2ab बरोबर ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग. आणि म्हणून आपण म्हणू शकतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2a. अशा प्रकारे हे सूत्र दुसरं दोन क्रमांकाचं सूत्र आपल्याला तयार होतं. तर मग मित्रांनो या ठिकाणी अशा याच्यामध्ये दोन संख्यांच्या बेरजेचा वर्ग त्या संख्येच्या गुणाकाराच्या दुप्पटीपेक्षा अशा पद्धतीने ज्यावेळेस वर्डिंग येते त्यावेळेस याच्यामध्ये किमती ठेवून तुम्ही तो प्रश्न सोडू शकता. तर आता तिसरं सूत्र यावरती काय तयार होणार आहे तर ए अधिक बी कंसाचा वर्ग वजा आपण ए चा वर्ग वजा बी चा वर्ग केला तर शिल्लक राहतं 2. असे हे सूत्र तयार होतात. आता आपण सूत्र पाठ करतो, परंतु मग ही सूत्र विस्तार सूत्र कशी तयार झाली ते मी तुम्हाला आता समजावू शकतो. बघा मित्रांनो, पहिलं हे सगळं तुम्ही लिहून घेतलं असेल, तुम्हाला सर्वांनाही समजलेलं असेल. आता बघूया आपण की हे सूत्र कसं तयार झाले. आता ए अधिक बी कंसाचा वर्ग करायचा आपल्याला बरोबर. तर मग काय ए अधिक बी कंसाचा वर्ग म्हणजे काय ए अधिक बी गुणिले ए अधिक बी. मग यामध्ये गुणाकार करायचा आहे तर गुणाकार करत असताना ए गुणिले सगळा कंस ए अधिक बी अधिक बी गुणिले सगळा कंस ए अधिक बी. मग ए ने ए ला गुणलं ए चा वर्ग अधिक ए ने बी ला गुणलं ए बी अधिक बी ने ए ला गुणलं ए बी अधिक बी ने बी ला गुणलं बी चा वर्ग. आणि म्हणून मग सूत्र तयार होतं. बघा या दोघांची बेरीज केली ए चा वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग. अशा पद्धतीने गुणाकार करून आपल्याला विस्तार सूत्र लक्षात ठेवता येतं. किंवा दुसऱ्या प्रकारे हाच गुणाकार दुसऱ्या प्रकारे कसा केला जातो ए अधिक बी आणि ए अधिक बी आपल्याला गुणाकार करायचा. ए ने ए ला गुणायचं ए ने बी ला गुणायचं ही पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप. बी ने ए ला गुणायचं ही तिसरी स्टेप आणि बी ने बी ला गुणायचं ही चौथी स्टेप. आणि म्हणून मग मित्रांनो काय होतं ए ने ए ला गुणलं ए चा वर्ग पहिली स्टेप झाली, अधिकला अधिक तसंच ए ने बी ला गुणलं ए बी अधिक बी ने ए ला गुणलं ए बी अधिक बी ने बी ला गुणलं बी चा वर्ग. मग या ठिकाणी पुन्हा वापस उत्तर आपल्याला काय मिळतं ए चा वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग. अशा पद्धतीने पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोन्ही पदाच्या गुणाकार दुप्पट अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग.
तर याला द्विघात समीकरण किंवा आपण याला बहुपदीचा विस्तार असंही, द्विघात समीकरण म्हणजे वर्गीय समीकरण, ज्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणतात. तर हे झालं बेरजेचं, म्हणजे विस्तार सूत्र झालं बेरजेचं. आता वळूया मित्रांनो आपण वजाबाकीच्या विस्तार सूत्रावरती. यावरही आधारित बरीचशी गणित परीक्षेला विचारलेली असतात. आता वजाबाकीचा विस्तार कसा केला जातो ते बघूया. क्रमांक 100% तुम्ही तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी स्पर्धा परीक्षा दिलेल्या असतील. आठवून बघा, मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे अगदी नवोदय 5वी, स्कॉलरशिप 5वी, 8वी नवोदय, 8वी स्कॉलरशिप, वर्ग 10वीला तर प्रश्न असतातच शालेय स्तरावरची. त्यानंतर 12वी नंतर पोलीस भरती असेल, मिलिटरी भरती असेल, बँका असतील, इव्हन MPSC UPSCच्या परीक्षांमध्ये सुद्धा या विस्तार सूत्रांवरती आधारित प्रश्न विचारल्या जातोच 100%. तर मग आता आपण वजाबाकीचं सूत्र समजावून घेऊया. वजाबाकीच्या सूत्रामध्ये काय आहे? A वजा B कंसाचा वर्ग बरोबर. तर मग अशी प्रमाणेच याचा आपण जर विस्तार केला, म्हणजे गुणाकार करून घेतला, तर मग तुमच्या लक्षात येईल का A वजा B A वजा B बरोबर. A ने संपूर्ण कंसाला गुणायचं A वजा B, वजा B ने संपूर्ण कंसाला गुणायचं A ने A ला गुणलं A चा वर्ग, A ने B ला गुणलं वजा AB वजा B ने A ला गुणलं AB, वजाने वजाला गुणलं AB, B ने B ला गुणलं B चा वर्ग. आता या ठिकाणी ऋण संख्यांची बेरीज होती तुम्हाला माहिती. A चा वर्ग वजा 2AB अधिक B चा. मग या पद्धतीने या सूत्रावरती आधारित अजून काही गणित या ठिकाणी तयार होतात. म्हणून दुसरं सूत्र आपल्याला यामध्ये मिळतं A वजा B कंसाचा वर्ग, या वजा 2AB पक्षांतर केलं तर अधिक 2AB बरोबर शिल्लक राहतं A चा वर्ग अधिक B चा वर्ग. आणि म्हणून A चा वर्ग अधिक B च्या वर्गाला आपल्याला दोन सूत्र मिळतात. A चा वर्ग अधिक B चा वर्ग बरोबर A वजा B कंसाचा वर्ग अधिक 2AB, किंवा A चा वर्ग अधिक B चा वर्ग बरोबर A अधिक B कंसाचा वर्ग वजा 2AB. अशा पद्धतीने दोन सूत्र आपल्याला प्राप्त होतात. पुन्हा एकदा जे मगाशी मी तुम्हाला शिकवलं होतं, प म्हणजे पहिले पद वजा दुप म्हणजे दुसरे पद कंसाचा वर्ग बरोबर प चा वर्ग वजा 2 गुणिले प गुणिले दुप अधिक दुपचा वर्ग. अशा पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. तर ही विस्तार सूत्र वर्गीय पदांची आता तुमच्या लक्षात आलेली असेल. म्हणजे एकदा अधिक अधिक, एकदा वजा वजा, आणि आता आपण बघूया अधिक वजा असताना तिसरं विस्तार सूत्र. त्याचं बेसिक समजावून घ्या. एकदा या सूत्रांची तुम्ही बेसिक समजावून घेतली मित्रांनो की ही सूत्र तुम्हाला पाठ केल्यानंतर 100% लक्षात राहतं. पुन्हा ती पाठ करायची काम पडत नाही. बघा आता A वजा B आणि A अधिक B तिसरा. A वजा B A अधिक B बरोबर आपल्याला माहिती A चा वर्ग वजा B चा वर्ग. मग ते कसं येतं ते समजावून घ्या. आता ह्या डाव्या बाजूचा आपण वर्ग केला म्हणजे गुणून घेतलं A वजा B आणि A अधिक B. मग A ने संपूर्ण कंसाला गुणला A गुणिले A अधिक B वजा B गुणिले A अधिक B बरोबर A ने A ला गुणलं A चा वर्ग, A ने B ला गुणलं AB, वजा B ने A ला गुणलं वजा AB, वजाने B ला गुणलं वजा B चा वर्ग. मग वजा AB अधिक AB शहीद झाले, कटले, शिल्लक राहिला A चा वर्ग वजा B चा वर्ग. अशा पद्धतीने हे विस्तार सूत्र चांगल्या रीतीने तुम्ही लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. तर बहुपदीच्या विस्तार सूत्रामध्ये ही 3 सूत्र येतात. ज्या तीनही सूत्रांचा सिद्धांत किंवा त्याचा प्रूफ आपण या ठिकाणी बघितलेला आहे. पहिल्या याच्यामध्ये काय आहे की A अधिक B कंसाचा वर्ग बरोबर A चा वर्ग अधिक 2AB अधिक B चा वर्ग. दुसरा आहे A वजा B कंसाचा वर्ग बरोबर A चा वर्ग वजा 2AB अधिक B चा वर्ग. तिसरा आहे A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर इज इक्वल टू A मायनस B इन ब्रॅकेट A प्लस B. विस्तार सूत्र वर्गीय पदामध्ये तुम्हाला ही 3च आहे. आता आपण बघूया घनाची काय सूत्र आहे ते, म्हणजे विस्तार सूत्र कोणते, वर्गीय विस्तार सूत्र. आता घनाच्या विस्तार सूत्रामध्ये
यामध्ये अशाच पद्धतीने जे प्रकार आहेत ते आपण या ठिकाणी आता समजावून घेऊया. घनाचे विस्तार सूत्र. आता घनाचे विस्तार सूत्र समजावून घेत असताना पहिल्यांदा आपण a प्लस बी कंसाचा घन हे विस्तार सूत्र समजावून एकदम बारकाईने लक्ष द्या. व्यवस्थित तुम्ही समजावून घेतलं की परीक्षेमध्ये जमली होणार आहे. एकदम आरामात विस्तार सूत्र वापरून यावर आधारित कुठे घनाचे विस्तार येणार आहे ती गणितं तुम्ही सोडू शकता. तर मग आता कशी गणितं ते पहिला आता ए अधिक बी कंसाचा घन बरोबर किती. म्हणजे आता हे आम्हाला शिकून शिकून लूकपाठ असतं. म्हणजे ज्या पद्धतीने ए चा घन अधिक 3 a चा वर्ग बी अधिक 3 a बी चा वर्ग अधिक बी चा घन. परंतु हे आलं कसं कशा पद्धतीने तर त्याचा हा सिद्धांत आपण समजावून घेतोय. म्हणजे एकदा हा बेस पक्का झाला की मग ही सूत्र तुमच्या डोक्यातून बिलकुल जाणार नाही. परीक्षेमध्ये त्याचा तुम्हाला 100% लाभ होणार आहे. आणि म्हणून बालदोस्तांना आणि सर्व मित्रांनाही समजावून ए अधिक बीचा घन मग याला आपण काय लिहू शकतो. ए अधिक बी कंसाचा वर्ग गुणिले ए अधिक. मग पुन्हा याचं हे केलं तर आपण ए अधिक बी कंसाच्या वर्गाचा विस्तार मागाशी बघितलेला आहे की नाही. आणि म्हणून मग त्याचा विस्तार लिहिला तर मग काय येणार आहे ए अधिक बी. इथं थोडंसं शिफ्ट करू ए अधिक बी आणि ए अधिक बीचा वर्ग. कारण यासाठी आपल्याला नियम माहिती सिन्स घातांकामध्ये नियम आहे ए रेस टू एम क्रॉस ए रेस टू एन असले ए रेस टू काय होतं एम प्लस गुणाकारात घातांकांची बेरीज होते. आणि म्हणून हा 2 इथं एक जिथं काही नाही तिथं साईबाबाचा एक घातांक असतोच. म्हणून हा 2 आणि हा 1 मिनिट झाले 3. आता बघा ए अधिक बी आणि इथे याचा विस्तार केला तर याचा वर्ग अधिक 2ab अधिक बीचा वर्ग. म्हणजे पहिलं सूत्र आपल्याला काय मिळतं की ए अधिक बीचा घन बरोबर काय ए अधिक बी कंसामध्ये एचा वर्ग अधिक 2ab अधिक बीचा वर्ग. हे झालं पहिलं सूत्र. वाटल्यास तर लिहूया सिन्स म्हणून ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए प्लस बी इन ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. हे झालं पहिलं. क्रमांक 1 ला आपण चौकट करूया. या आता दुसरा बघूया. बसा पलीकडे बसा ना. आता दुसऱ्या याच्यामध्ये याचा जर आपण गुणाकार केला बघा ए अधिक बी गुणिले एचा वर्ग अधिक 2ab अधिक बीचा वर्ग. आता गुणून घेतला गुणाकार करायचा तर ए मी संपूर्ण कंसाला गुणतो. ए कंसात एचा वर्ग अधिक 2ab अधिक बीचा वर्ग. आता बी नाही गेला अधिक बी कंसात एचा वर्ग अधिक 2ab अधिक बीचा वर्ग. आता मित्रांनो याचा गुणाकार करून घेऊया. मग ए ने एच्या वर्गाला गुणलं तर एचा घन घातांकाचा हा नियम आपण वापरला 2 आणि 3 अधिक 2 गुणिले ए ने एला गुणलं एचा वर्ग बी अधिक ए ने बीच्या वर्गाला गुणलं तर ए बीचा वर्ग अधिक बी ने एच्या वर्गाला गुणलं तर एचा वर्ग बी अधिक बी ने याला गुणलं तर 2a बीचा वर्ग आणि बी ने बीच्या वर्गाला गुणलं तर बीचा घन. आता बघा एचा घन बेरीज केली तर सजातीय पदे एका जागेवर लिहिली 2a चा वर्ग बी अधिक हा इथं एचा वर्ग बी आहे एचा वर्ग बी अधिक इथं ए बीचा वर्ग आहे अधिक या ठिकाणी काय आहे 2a बीचा वर्ग. शेवटी काय आहे बीचा घन. पदमोजून घ्यायचे 6 आहेत किंवा 1 2 3 4 5 आणि 1 2 3 4 5 आणि 6. अशा पद्धतीने आता मी थोडासा कॅमेरा खाली घेतो. तर मित्रांनो ही स्टेप आपल्याला मिळालेली आहे. विस्तार सूत्र या ठिकाणी आपण ते प्राप्त केलेलं आहे. बघून घ्या. म्हणजे आता याच्यानंतर फायनल आपल्याला याचं उत्तर तयार करायचं आहे. ऋण संख्यामध्ये म्हणजे a मायनस b कंसाचा घन त्यामध्येही आपल्याला असं पद्धतीने सोडवायचं. वळूया पुढच्या स्टेपकडे. इथपर्यंत तुम्हाला सर्वांना समजलं असेल असं गृहीत धरतो. आता यातून पुढे आपल्याला काय प्राप्त होतं ते बघू.
तर ए चा घन अधिक ए चा वर्ग बी आणि ए चा वर्ग याची बेरीज केली तर 3 ए चा वर्ग बी अधिक या दोघांची बेरीज केली तर इथे येईल 3 ए बी चा वर्ग अधिक काय आहे बी चा घन। अशा पद्धतीने मग विस्तार सूत्र आपल्याला मिळतं सिन्स हे क्रमांक 2 हे चौकटीत लिहितो ए अधिक बी कंसाचा घन बरोबर ए चा घन अधिक 3 ए चा वर्ग बी अधिक 3 ए बी चा वर्ग अधिक बी चा घन आणि म्हणजे मग आपल्याला विस्तार सूत्र प्राप्त झाले। अशा पद्धतीने ए अधिक बी कंसाचा घन बरोबर ए चा घन अधिक 3 ए चा वर्ग बी अधिक 3 ए बी चा वर्ग अधिक बी चा घन। आता मित्रांनो हे जे वरती पद मिळालं तर त्यामधून बघा ए चा घन अधिक इथून 3 ए बी कॉमन काढले 3 ए बी तर कंसामध्ये शिल्लक काय राहील ए अधिक बी बघा 3 ए बी ने याला गुणलं तर 3 ए चा वर्ग बी अधिकला अधिक कसं 3 ए बी ने बी ला गुणलं तर 3 ए बी चा वर्ग अधिक काय आहे बी चा घन। समजलं? मग यावरून आपल्याला आता सूत्र काय मिळणार आहे समजा याचा आपण पक्षांतर केलं म्हणून मग सूत्र मिळतं आपल्याला ए अधिक बी कंसाचा घन वजा 3 ए बी कंसात ए अधिक बी बरोबर उजव्या बाजूला शिल्लक राहतं ए अधिक बी कंसाचा घन। आणि म्हणून मग नीट हे बघून घ्या म्हणून मग आपल्याला सूत्र मिळतं ए चा घन अधिक बी चा घन बरोबर ए अधिक बी कंसाचा घन वजा 3 ए बी कंसामध्ये ए अधिक बी हे आपल्याला यातून तिसरं विस्तार सूत्र प्राप्त होतं। राईट। आता यातूनच पुढच्या स्टेप आपण ज्यावेळेस बघतो या स्टेपमधून पुढे जर हे सूत्र आपण सोडवलं अजून याच्यातून कोणतं सूत्र प्राप्त होतं ते बघा म्हणून ए चा घन अधिक बी चा घन बरोबर आता इथं ए अधिक बी आहे इथं ए अधिक बी आहे तर मी ए अधिक बी कॉमन काढतो कंसामध्ये शिल्लक राहतं मग ए अधिक बी कंसाचा वर्ग वजा 3 ए नीट लक्ष द्यायचं राईट। मग आता ए अधिक बी कंसामध्ये याचा विस्तार आपण पूर्वी बघितला विस्तार केला ए चा वर्ग अधिक 2 ए बी अधिक बी चा वर्ग वजा 3 ए बी ही संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर हे सगळे सिद्धांत पाहिल्यानंतर मित्रांनो निश्चितच तुम्हाला ही सूत्र कशी तयार झाली याचं व्यवस्थित आकलन होईल आणि त्यानुसार मग ही सूत्र तुम्हाला मुखपाठ होतील। आता बघा इथं ए चा वर्ग अधिक 2 ए बी अधिक बी चा वर्ग उजव्या बाजूला इथं जागा शिल्लक आहे मी इकडे लिहितोय नीट बघा मग बरोबर काय येणार आहे ए अधिक बी कंसाचा घन बरोबर ए अधिक बी आता ही वजाबाकी करून 2 ए बी तून 3 ए बी गेले तर शिल्लक काय राहतंय मग ए चा वर्ग वजातून अधिक गेले वजा चिन्ह मोठं आहे म्हणजे ए चा वर्ग वजा ए बी अधिक बी चा वर्ग अरे हो ते एकदम वर गेले त्याला खाली गेले तर हे मिळणार आहे आपल्याला ए अधिक बी कंसामध्ये ए चा वर्ग वजा ए बी अधिक बी चा वर्ग आणि म्हणून चौथं सूत्र आपल्याला घनाच्या स्वरूपामध्ये प्राप्त होतं तर ते सूत्र आहे ए चा घन अधिक बी चा घन सॉरी ए अधिक बी ए चा घन अधिक बी चा घन बरोबर ए अधिक बी कंसामध्ये ए चा वर्ग वजा ए बी अधिक बी चा वर्ग। तर अशा पद्धतीने एकंदरीत आपल्याला घनावरती आधारित 4 सूत्र या ठिकाणी प्राप्त झाली। बघा सर्वात पहिलं होतं ए अधिक बी कंसाचा घन बरोबर ए अधिक बी कंसामध्ये ए चा वर्ग अधिक 2 ए बी अधिक बी चा वर्ग। दुसरं सूत्र आपल्याला प्राप्त झालं ए अधिक बी कंसाचा घन बरोबर ए चा घन अधिक 3 ए चा वर्ग बी अधिक 3 ए बी चा वर्ग अधिक बी चा घन। तिसरं सूत्र आपल्याला त्याच्यातून प्राप्त झालं ए अधिक बी कंसाचा घन बरोबर ए अधिक बी कंसाचा घन वजा 3 ए बी कंसात ए अधिक बी
आणि चौथं सूत्र आपल्याला प्राप्त झालं a चा घन अधिक b चा घन बरोबर a अधिक b कंसामध्ये a चा वर्ग वजा ab अधिक b चा वर्ग. एकदा रिवाइज या ठिकाणी केलेलं आहे आणि आता मी ते पुन्हा 1/1 जेव्हा लिहू तर तुम्हाला त्याची आयडिया येऊन जाईल. आता मी ते 1/1 लिहितोय आणि मग तुम्हाला a अधिक b चा घन यावरचे सूत्र लक्षात येतील किती आहे. आणि मग या सूत्रावरती आधारित परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात मित्रांनो. त्यासाठीचे हे याचे सिद्धांत हे बेसिक याची थिअरी आहे ही वारंवार तुम्ही बघा समजावून. तर सर्वात पहिल्यांदा आपण बघितलं या सगळ्या सिद्धांतामध्ये पहिलं सूत्र आपल्याला प्राप्त होतं a अधिक b कंसाचा घन तो एकदम मोठा खाली येईल थोडीशी चौकट तिरकी झाली हिला सरकतो. चला आता ओके दिसेल. तर पहिलं सूत्र प्राप्त झाले आपल्याला a अधिक b कंसाचा घन बरोबर a अधिक b कंसामध्ये a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. दुसरं सूत्र आहे a अधिक b कंसाचा घन बरोबर a स्क्वेअर प्लस 3a² b प्लस 3ab² प्लस b³. यामध्ये एक अजून इथं लिहायचं राहिले ते मी इथं लिहून घेतो. यातच म्हणजे a अधिक b कंसाचा घन बरोबर a चा घन अधिक 3ab कंसात a अधिक b अधिक b चा घन. आणि चौथं सूत्र या ठिकाणी लिहिलेलं आहेच. तर या ठिकाणी a अधिक b चा घन बरोबर a अधिक b चा घन वजा a चा घन अधिक b चा घन a³ प्लस b³ इज इक्वल टू a प्लस b ब्रॅकेट क्यूब मायनस 3ab इन ब्रॅकेट a प्लस b. आणि मग यानंतर पाचवं सूत्र जे मित्रांनो ते आपल्याला आता मग सिद्ध केलेलं आपण a अधिक b चा घन बरोबर a अधिक b कंसामध्ये a चा वर्ग वजा a अधिक b चा वर्ग. अशा पद्धतीने वर्गीय सूत्रानुसार घनाच्या याच्या विस्ताराची एवढी सूत्र तुम्हाला मुखपाठ होतील. वारंवार तुम्ही येथे सिद्धता समजावून घेतल्या लिहून काढल्या हा व्हिडिओ वारंवार बघितला तर तुम्हाला निश्चितच या सगळ्या संकल्पना व्यवस्थित समजतील. आता आपण या पिरियडच्या आपल्या पुढच्या टप्प्यामध्ये ऋण संख्येचा विस्तार सूत्र म्हणजे ऋण संख्येच्या घनाचे विस्तार सूत्र समजावून घेऊया याचप्रमाणे. चला तर बालदोस्तांनो आणि मित्रांनो हे सर्व तुम्हाला समजलं असेलच. निश्चितच या माझ्या मनू मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती सर्व शालेय कार्यक्रम शालेय गणित वेगवेगळ्या मुलांशी संबंधित व्हिडिओ या ठिकाणी तुमच्या मार्गदर्शनासाठी या कोरोना लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये मी तयार करून तुमच्यासाठी देतोय. जेणेकरून यावरती अंकगणिताचे कोडे सुद्धा आहे क्लासचे काही कार्यक्रम आहेत विद्यार्थ्यांचे सुद्धा काही व्हिडिओ आहेत. हे व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास निश्चित लाईक आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मित्रमैत्रिणीशी शेअर करा जेणेकरून आम्हालाही हे व्हिडिओ तयार करताना उल्हास येतो. त्याचबरोबर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून मला कळवा. तर आता बघूया आपण ऋण संख्येचे विस्तार. चला तर छोट्याशा ब्रेक नंतर म्हणजे आता ब्रेक घेतला होता बोलून फार थकवा आला आणि म्हणून थोडंसं एक अर्धा मिनिटाचा ब्रेक घेतला मित्रांनो. ऋण संख्येच्या विस्तार सूत्रामध्ये सेम या स्टेप्स आपल्याला फॉलो करायचे. बघा तर त्या स्टेप्स कशा पद्धतीने आहे तर a वजा b कंसाचा घन. आता आम्हाला मुखपाठ आहे a वजा b कंसाचा घन म्हणजे a चा घन वजा 3a² b अधिक 3ab² मायनस b चा घन a³ मायनस 3a² b प्लस 3ab² मायनस b³. परंतु यातून याची सिद्धता समजावून घेतली वेगवेगळी 4 सूत्र कशी तयार होतात ते आपण स्टेप बाय स्टेप टप्प्याटप्प्याने बघूया. सर्वात पहिल्यांदा a वजा b चा घन म्हणजे काय असणार आहे a वजा b आणि a वजा b. गुणाकारामध्ये घातांकांची बेरीज होते हे आपल्याला माहिती. मग त्या सूत्रानुसार इथं काय होईल a वजा b या दोघांचे आपण गुणाकार केला तर a वजा b कंसाचा वर्ग. आणि द्विपदीचा विस्तार सूत्र आपल्याला ऋण संख्येचे विस्तार सूत्र हे माहिती आहे. आणि म्हणून a वजा b इकडं शिल्लक राहील a चा वर्ग
वजा 2ab अधिक bचा वर्ग. आता मित्रांनो हे आपल्याला पहिलं सूत्र प्राप्त झालं a वजा b कंसाचा घन बरोबर काय a वजा b कंसामध्ये a चा वर्ग वजा 2ab अधिक bचा वर्ग. तर सर्वांनी हे सूत्र व्यवस्थित समजावून घेतलं असेल. आता याच्या पुढच्या स्टेप जर आपण बघितल्या तर इथं समजा आपण येणे गुणून a वजा b कंसामध्ये a चा वर्ग वजा 2ab अधिक bचा वर्ग गुणून घेतल्यावर काय होतं ते बघूया. a ने संपूर्ण कंसाला गुणलं a चा वर्ग वजा 2ab अधिक bचा वर्ग वजा b संपूर्ण कंसाला गुणलं a चा वर्ग वजा 2ab अधिक bचा वर्ग. मग a ने ला गुणलं तर a चा घन वजा a ने 2ab ला गुणलं तर 2a चा वर्ग b अधिक a ने b च्या वर्गाला गुणलं तर a b चा वर्ग वजा b ने a च्या वर्गाला गुणलं तर a चा वर्ग b वजा गुणिले वजा अधिक 2ab चा वर्ग वजा गुणिले वजा अधिक b ने b ला गुणलं b चा वर्ग. आता वजा आणि वजा गुणलं तर वजा b चा. आता पुढच्या स्टेपला सजातीय पद आपण एका जागेवर लिहून घेऊया. a चा घन वजा 2a चा वर्ग b या ठिकाणी बघा वजा a चा वर्ग b हे झाले होते झाले अधिक इथं आहे ab चा वर्ग अधिक हा आहे 2ab चा वर्ग आणि शिल्लक इकडच्या बाजूला आहे वजा b चा घन. अशा पद्धतीने इथं आपण सजातीय पद एका जागेवर लिहून घेतले. हे बघा आता पाहूया बालदोस्तांनो आणि मित्रांनो की यातून कुठलं सूत्र तयार होतं. एकदा हे स्टेप व्यवस्थित वाचून घ्या बघून घ्या. व्हिडिओ पॉज करून तुम्ही याचे स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता. व्हिडिओ पॉज करायचा आणि स्क्रीनशॉट काढायचं तुम्हाला माहिती आहे त्या पद्धतीने स्क्रीनशॉट काढून घ्यायचे आणि मग तुम्ही ते लिहून घेऊ शकता याचे सिद्धांत. म्हणजे बेसिक पक्का असलं की आपल्याला सूत्र पाठ करायला सोपं जातं. आता बघूया यातून पुढची स्टेप काय आहे तर तुम्ही सर्वांनी लिहून घेतलं असेल असं समजून वरचं मी पुसून टाकतो आणि यातून आपल्याला क्रमांक 2चं सूत्र कोणतं प्राप्त होणार ते बघूया. ह्या स्टेप इथं पुसून टाकतो. बघा इथून याची बेरीज केली तर मग सूत्र काय मिळणार आहे आपल्याला तर a चा घन वजा 2 वजा 1 झाले वजा 3 a चा वर्ग अधिक ab चा वर्ग आणि ab चा वर्ग याची बेरीज केली तर 3ab चा वर्ग वजा b चा घन. राईट खूप वरती लिहिलंय तर पुन्हा एकदा थोडंसं खाली लिहिलं तर मग डायरेक्ट सूत्रामध्येच मग इथं आपल्याला दुसरा विस्तार याच्यामध्ये काय मिळणार आहे तर a वजा b कंसाचा घन a वजा b कंसाचा घन बरोबर काय येणार आहे a चा घन वजा आणि वजा या ठिकाणी वजा 3a चा वर्ग अधिक 2ab आणि ab चा वर्गाची बेरीज केली 2ab चा वर्ग वजा b चा घन. हे एक सूत्र आपल्याला या ठिकाणी काय यातूनच पुढे आपण सोडवत गेलो तर म्हणून a वजा b चा घन बरोबर a चा घन. आता इथून वजा 3ab आपण काढून काढलं तर कंसात शिल्लक राहतो a वजा b वजा b चा घन. कशा पद्धतीने बघा वजा 3ab ने याला गुणला वजा 3a चा वर्ग b वजा गुणिले वजा अधिक 3ab ने b ला गुणलं तर 3ab चा वर्ग वजा b चा घन आणि पुन्हा अजून एक आपल्याला या ठिकाणी हे सूत्र प्राप्त होतं. तर क्रमांक 1 हे क्रमांक 2 हे सूत्र आहे क्रमांक 3 हे सूत्र आहे. म्हणजे a वजा b कंसाचं घन यासाठी एकंदरीत आपल्याला 3 सूत्र इथं प्राप्त झालेली. आता पुन्हा यातून a चा घन वजा b चा घन या संदर्भात जर आपल्याला सूत्र काढायचं असेल तर ते बघूया कशा पद्धतीने प्राप्त होतं. तर
ही स्टेप आपण सोडवत गेलो. ए वजा बी कंसाचा घन, याच्यातून वजा 3ab आणि ए वजा बी पक्षांतर केलं तर प्लस 3ab इन ब्रॅकेट ए मायनस बी बरोबर उजव्या बाजूला इथं शिल्लक राहील ए चा घन वजा बी चा घन. आणि मग मित्रांनो आता इथून काय होणार आहे की या ठिकाणी ए वजा बी असल्यामुळे मी जर ए वजा बी कॉमन घेतलं तर कंसामध्ये शिल्लक राहतं ए वजा बी कंसाचा वर्ग अधिक 3ab बरोबर आहे ए चा घन वजा बी चा घन. आणि मग मित्रांनो आता इथं विस्तार सूत्र आपण जर मानलं द्विघातचं तर ते आपल्याला काय मिळणार आहे ए वजा बी कंसामध्ये याचं विस्तार सूत्र ए चा वर्ग वजा 2ab अधिक बी चा वर्ग अधिक 3ab बरोबर ए चा घन वजा बी चा घन. आणि मग म्हणून ए वजा बी कंसामध्ये शिल्लक राहील इथून ए चा वर्ग 3ab तून 2ab गेले तर अधिक ab अधिक बी चा वर्ग अधिक बी चा वर्ग. आणि मग फायनली आपल्याला यातून सूत्र प्राप्त होतं. ते सूत्र मी इथं उजव्या कोपऱ्यामध्ये लिहितो. तर ते आहे ए चा घन वजा बी चा घन. म्हणून चौथ्या क्रमांकाला सूत्र मिळतं आपल्याला ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू ए मायनस बी इन ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. आणि जेव्हा आपण याला रिवाइज करूया तर अशा पद्धतीने एकंदरीत घनासाठी आपल्याला 4 सूत्र मिळतात. पहिला ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. सेकंड वन दॅट इज ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए क्यूब मायनस 3ab इन ब्रॅकेट ए मायनस बी क्यूब. चौथा आहे ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू ए मायनस बी इन ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. And last one that is a cube minus b cube is equal to a minus b in bracket a square plus ab plus b square. तर अशा पद्धतीने चारही म्हणजे ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब ए प्लस ए क्यूब प्लस बी क्यूब आणि ए मायनस ए क्यूब मायनस बी क्यूब अशा पद्धतीने या चारही सूत्राचे विस्तार या ठिकाणी आपण लिहिलेले आहेत. निश्चितच आशा करतो मित्रांनो तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ व्यवस्थित समजला असेलच. जर शंका असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. धन्यवाद.